मंजूर ए बाळा कॅमेरामॅन हुशार आहे. तुला काय जागा तर चांगली आहे बसायला. बाजूला काय झालं पायात लागला पाया होता. नाही खेळून दिला बाळाला. सुपरमॅन आहे एवढं थोडी कव्हर करेल. क्रिकेट म्हणजे इथे डोंबिवली तुला माहिती आहे ना खेळायला भेटत नाही. मग ते 4-5 हफ्ते झाले ते असं बांधावच ताल्यात वाजवतात. हायगडला त्यांची ती वॉर्डनची टीम पण नाही गेली म्हणजे त्यांची विभागात येतला असतं ना तो पण तो हायगड साईड घेऊन खेळतात. आणि लोक आता क्रिकेट खेळतात अंड्यांच्या पायदा झाले. तो लाल टी शर्ट वाला तो आता थोडी खेळता नाही क्रिकेट. तसला सामना इथे मात्र सुरू करूयात. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रुद्राक्ष 11 अन्यथा फाईट करेल तो म्हणजेच अष्टविनायक. रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रथम फलंदाजी इथे मात्र करायची आणि आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. नाव पडा संघ गट्ट्या नावाने सुप्रसिद्ध आहे हा खेळाडू. तोच आघाडीला येतो आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर डावखुर हाताचा फलंदाज अमोल खोत. नॉन स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाचे आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज अष्टविनायक संघाकडून येतो गोलंदाज संकेत. गोलंदाज संकेतचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. राऊंड द विकेटने सुरुवात इथं फलंदाज सुरेंद्रने मेल ती फक्त एकदा धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 2. सध्या झालेल्या केदार स्मृती जळगाव मध्ये रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाने जॉब सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. तोच संघ इथे मात्र अष्टविनायक संघासमोर फाईट करतो. इथे मात्र पुढे ससावत असताना ॲपच्या मध्ये घेऊन काढलाय चांगलं क्षेत्ररक्षण. तिथे मात्र पेट्रोलिंग करत होते मंजूर शेख. मेल ती एकदा वेगने धाव 3 धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाज संकेत विकेट टू विकेट. इथे मात्र पुढे असताना डेलिब्रेट येतात मात्र होतात निर्धाव चेंडूची सांगता. डेलिब्रेट येतात मात्र होतात निर्धाव चेंडूची सांगता. संधी देत नाही या आक्रमण करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुरेंद्रचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डेलिब्रेट होता चेंडू सरळ इथे मात्र संख्या शांत सुरुवात. टीम बॅटिंग करत असताना रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाशी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू
इथे मात्र पुढे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. धावा फलकावरती 5. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज करणचा वापर केलाय. करण सावंत येतोय. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऑफिशियल भूमिका देखील पार पाडत असतात करण सावंत. बॉलिंग ट्रॅकवरती षटकातील पहिला चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र लोखंडे. स्मार्ट क्रिकेट. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. आता 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 6. इथे मात्र स्वतःला खेळण्यासाठी जागा बनवली ती भरपूर बाहेर ऑफस्टंप पासून दूर पिचिंग करत असताना चांगला चेंडू स्क्वेअर कटचा लाजवाब पाहायला मिळतो. पण मी दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज करण. इथे मात्र वाईट +1 टोटल मिळतात 2 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 9. दुसरं षटक प्रगतीपथावर 2 चेंडू सुरेख हाताळले होते. आता मात्र अवांतरच्या धावा इथे मात्र ऍड केल्या जातात. धावा झाल्या धावफलकावर स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र लोखंडे. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. दिशेपासून भरकटतोय गोलंदाज आणि या मॅचची दशा देखील बिघडवत असताना धावा धावफलकावरती इन डबल फिगर 10. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना एक धाव कंप्लीट. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 11. कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की सर्व खेळाडू सीमेलगत आहेत त्यामुळे चौकार ठोकण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. हे ओळखलं रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाच्या खेळाडूंनी आणि ते मात्र प्रत्येक चेंडूवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव चेंडू गोलंदाज कर पुढे ससावत असताना आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्षेत्र 12 षटकातील धावसंख्या धावफलकावरती 12. दोन षटकांच्या समाप्ती नंतर धावा धावफलकावरती 13 आपल्याला पाहायला मिळतात. तर फलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चौकार जर ठोकले तर स्वर्गीय किशोर गोपीनाथजी भोई यांच्या स्मरणाने चॅम्पियन संघ देखील ठरला होता. विजय स्टार आणि अँडी 11 सारख्या संघाला पराभूत केलं होतं. संघाने इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना चांगलं क्रिकेट रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाचं प्रत्येक चेंडूवरती धाव दबाव गोलंदाजावरती टाकण्याचा प्रयत्न. एक वेगळा ट्रॅप, एक वेगळी स्ट्रॅटेजी सातत्याने मैदानाला रीड करून फलंदाजी एका बाजू चांगली फलंदाजी करतोय. डाव सावरतोय आघाडीची जोडी अमोल आणि सुरेंद्र. धावा झाल्या धावफलकावरती 16. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मंजूर शेख. इथे मात्र लाईन पाहावी लागेल आणि धावा झाल्या धावफलकावरती 18. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मंजूर
एक्स्ट्राच्या धावा खर्च करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. इथे मात्र नो चेंडू. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 19 चेंडू झालेत आतापर्यंत 2. मंजूरवरती दबाव आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय. केदार स्मृती चषकामध्ये अफलातून गोलंदाजी केली होती पण तो दिवस धावा धावफलकावरती 19. जी क्रीज इथे मात्र गोलंदाजाला दिली आहे त्या क्रीज मधून योग्य डब्बा स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र नवीन फलंदाज महेंद्र इथे मात्र पुढे सरकत असताना चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये उचलून फेकी करेल तोपर्यंत एक धाव कम्प्लीट. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 20. राऊंड विकेटने मंजूर. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. मिळते ती एक धाव. 1 ने धावफलक आपल्याला पाहायला मिळते पुढे सरकत असताना 21. चेंडू शेवटच्या मोमेंटला आतमध्ये आला होता. असं वाटत होतं चेंडू बाहेर जाईल. व्हाईट बॉल असेल की काय पण शेवटपर्यंत चेंडू मिळते ती एक धाव. फलंदाज महेंद्रला पुढे सरसावत असताना व्हाईट बॉल अवांतर धाव. एक्स्ट्राच्या धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाल्या धावफलकावरती 22-22. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक कुठेतरी इथे मात्र पुढे क्षेत्ररक्षक तिथे अभिषेक मात्रे आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षक देवीचा वाडा टीमचा. धावा धावफलकावरती 23. देवीचा वाडा क्रिकेट संघामध्ये देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण आम्ही सातत्याने पाहिलं. त्या खेळाडूची निवड आता मात्र अष्टविनायक संघामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतं तर म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 ही धावसंख्या. 3 षटकापर्यंत धावा धावा झाल्या धावफलकावरती 24. आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. पहिल्या डावामधील कोणत्याही मनस्थितीमध्ये नाहीये टीम रुद्राक्ष मी डोंबिवलीकर. मोठा फटका खेळण्यापासून आता मात्र शेवटचं षटक 4थं षटक प्रगती पथावर गोल रोनितचा वापर केला. इथे मात्र चांगला चेंडू आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. मेन ती एक धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 25. धावसंख्या धावफलकावरती 25. गोलंदाज रोनित पुन्हा एकदा सज्ज होतो. इथे मात्र चांगला स्ट्रोक. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं सुरेंद्र लोखंडेचं क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते पण म्हणजे 29.
गोलंदाज रोनित इथे मात्र भरपूर क्रीज तीन चेंडू झालेत अजूनही तीन चेंडू जबाबदार आणि इम्प्रेस प्रथम साखवत असताना उलटा चेंडू होता समोर आपला क्रिकेट डेव्हलप करत असताना गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सुरतचा केला वापर पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने लेगलास करत असताना नॉस्टॅकिंगला फेकी देखील ऍक्युरेट होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन करते स्वतःचं देखील टार्गेट आहे 31चं पहिलं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सूरज मात्रेचा केला वापर पहिल्या चेंडूवरती एक धाव रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाने केदार स्मृती चषकामध्ये अनरम क्रिकेटमधील दादा संघ जॉर्ज संघाला पराभूत केलं होतं विकेटने सूरज गोलंदाज सूरज पुन्हा एकदा सज्ज होतो इथे मात्र टॅपच्या मध्ये घेऊन काढला एकदा इथे मात्र तोपर्यंत कंप्लीट एकने धावफलक पुढे सरकेल धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 2 तीन चेंडू झाले आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये स्ट्रायकिंग एंडवर मंजूर इथे मात्र सेव्ह करण्याचा प्रयत्न बॅटचा फेस आधीच क्लोज चेंडू जातो मध्ये मिळतील एक मंजूरला धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकेल ते म्हणजे 3 टार्गेट 31चं षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा पादल स्वीपचा पवित्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये मिळते ती एक धाव एकने धावफलक पुढे सरकेल धावा आपल्याला पाहाल त्यातले 7 खेळाडू तर चौक्यावरती आहेत सीमेवरती आहेत तर 7 खेळाडूंमधून गॅप भेदणं फार कठीण दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्वप्नीलचा केला वापर धावा धावफलकावरती 5 स्ट्रायकिंग एंडवर मंजूर आपल्याला पाहायला मिळतो आघाडीला आला धाव सावरण्याचं काम राउंड द विकेटने स्वप्नील पहिला
धावसंख्या धावफलकावरती 5. गोलंदाज स्वप्नील स्ट्रायकिंग एंडवर नवीन फलंदाज गोलंदाज स्वप्नील म्हात्रे, स्ट्रायकिंग एंडवर अभिषेक म्हात्रे. एक चांगलं बॅटल इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, मिळते ती एक धाव. फुटवर्कची परीक्षा घेणारा हा चेंडू होता. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 6. टार्गेट 31 आहे. चांगली गोलंदाजी करत असताना टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघ. राऊंड द विकेटने षटकातील तिसरा चेंडू, स्ट्रायकिंग एंडवर अभिषेक. इथे मात्र मोठा राऊंड द विकेटने स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होतं. इथे मात्र हलक्या आधारात स्क्वेअर कट करत असताना चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये, मिळते ती एकदा. एकने धावफलक पुढे सरकत, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 7. 4 चेंडू झालेत. चांगली गोलंदाजी स्वप्नील करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडवर रोहित, स्ट्रायकिंग एंडवर रोनित. षटकातील 5वा चेंडू सामोरे जाईल त्याला रोनित. चेंडू टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतो. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये, पण आमच्या कॉम्बॉक्स जवळून अमोलने देखील अपील केली होती. आत्मविश्वास भरपूर आहे मॅचच्या रिदम मध्ये. मॅच मध्ये शिरगाव केला टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाने. धावा धावफलकावरती 7. षटकातील मी डोंबिवलीकर संघाची. टार्गेट 31 आहे. आतापर्यंत धावा धावफलकावरती 7. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पंच दुनियात समांतर करतात. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल 8. टार्गेट 31. 31चं टार्गेट. 5 चेंडू झालेत. धावसंख्या धावफलकावरती 8. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडवर एक विस्फोटक फलंदाज अंडरआर्म क्रिकेट विश्वातील रोनित. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, मिळते एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात. 9वी धावसंख्या. टार्गेट 31 आहे. आतापर्यंत 22 धावा करायच्यात. 11ची सरासरी आता मात्र गाठावी लागेल. रिक्वायर रन रेट वेगाने पुढे सरसत असताना 12 चेंडू 22 ची गरज. बारा चेंडू 22 समीकरण. तिसऱ्या षटकात गोलंदाज पहिला चेंडू अवांतर. धावसंख्या धावफलकावरती इन डबल फिगर 10 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये, मिळते ती एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 11. तिसरं षटक प्रगतीपथावर. 12 चेंडू 22 समीकरण होतं. एक चेंडू आतापर्यंत फिकलाय गोलंदाज विनायकने. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण. चार धावा. टीम बॅटिंग करत असताना अष्टविनायक 11 संघाला आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज रोनीच. धावा झाल्या धावफलकावरती 15 ही धावसंख्या. रोहितच्या बॅटमधून हा चौकार आला. इथे मात्र बॉल बॅक आपल्याला पाहायला मिळतं.
एक धाव इथे मात्र कंप्लीट. तोपर्यंत एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 16. धावसंख्या धावफलकावरती 16. विनय बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर रोनित. धावा धावफलकावरती 16. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तर विजेता झालेले यानंतर लगेचच आपण ड्रॉ पण करणार आहोत. धावसंख्या धावफलकावरती 17. समीकरण बदलतं. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 14 धावेंची गरज. 12 चेंडू 22 समीकरण होतं. आता मात्र 8 चेंडू करा. धावा धावफलकावरती 17. इथे मात्र मोठा फटका. तोच रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर. आता मात्र मॅच मध्ये शिरखाव करत असताना मजबूत स्थितीमध्ये इथून मात्र फाईट. मग शैलीचा खेळाडू प्रशांत नाडर स्ट्रायकिंग एंडवर. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये नेहमीच चमकून आलेला हा खेळाडू आहे. स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत. प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण पलटवार आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज विनयचा चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावा धावफलकावरती 17. आता मात्र समीकरण बदलत आहे. 6 चेंडू करायचे 14. निर्णायक षटकामध्ये चांगली गोलंदाजी. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. रोनीची विकेट आणि आता मात्र निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू नेहमी घातक ठरत असताना मॅच मध्ये शिरकाव आता मात्र प्राप्त केला. मजबूत स्थितीमध्ये आतापर्यंत रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर आहे. पण इथून मात्र 6 चेंडू करायचे 14. क्रिकेटचा खेळ आहे. पारड आतापर्यंत जड आपल्याला पाहायला मिळत आहे. मी डोंबिवलीकर संघाचा 6 चेंडू 14 धावेंची गरज. गोलंदाज अमोलचा गेलाय वापर. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी चमकून आलेला खेळाडू आहे अमोल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होता. 6 चेंडू 14 धावेंची गरज. स्ट्रायकिंग एंडवर रोहित जाधव. टॅपच्या मध्ये घेऊन काढला. चेंडू जातो मिड ऑफ रिझम मध्ये. उचलून फिकी करेल तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट. प्रत्येकी विकेटसाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. स्वर्गीय किशोर गोपीनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ हे कॅश प्राइज. सलग 3 चौकारांसाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आणि सलग 3 फलंदाजांना अर्थातच हॅट्रिक जर संपादन केली गोलंदाजाने तरी देखील कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय किशोर गोपीनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये पारितोषिकांचा वर्षाव. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र फलंदाज होतो रनआउटच्या स्वरूपात बाद. मजबूत स्थितीमध्ये चांगली गोलंदाजी अमोलची आपल्याला पाहायला मिळते. पण गोलंदाज अमोल आहे. समोर प्रशांत नाडर. सामन्याला कलाटणी कोणत्याही क्षणाला मिळेल. सलग 3 विकेटसाठी ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय प्रकाश नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नीरजजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर रमणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा देखील कॅश प्राइज असेल.
मात्र डॅपच्या खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक धाव झालीये कंप्लीट, एकच धावेवर इथे मात्र समाधान. स्ट्राईक हवी आहे करण सावंतला. धावा झाल्या दाफलगावरती 19. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडू 12 धाव्यांची गरज. प्रत्येकी चेंडूवरती चौकार, प्रत्येकी चेंडूवरती 4 धावा. चौकार रेअरली पाहायला मिळालेत, पण क्रिकेट का खेळ आहे बॉस. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. 3 चेंडू 12 धाव्यांची गरज, प्रत्येक चेंडूवरती चौकार. आता मात्र ठोकावा लागेल. जबाबदारी करणवरती आहे, तर संघाने जबाबदारी सोपवली आहे. या 10 खेळाडूंमधून निवड केली ती म्हणजे अमोल खोची, आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 12. सॅकिंग इनवर करण स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर राहतोय खाली, आणि वरती वर्षा दिशेने उसळी घेतली ती म्हणजे रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाने. इथे मात्र चांगला स्ट्रोक मिळेल ती फक्त 1 धाव, आणि आता मात्र जवळ सामना इथे मात्र जिंकलाय टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाने. इथे मात्र पुढे सरसावले आणि ते मात्र विकेट कॅरी केली आहे. आता मात्र लगेच आपण ड्रॉ पण करणार आहोत. त्याआधी या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच जाहीर करूयात.